आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो. असं म्हणू शकता 7 वेळा वाढवलाय कांदा खरेदीचा दर, तरीही नाफेड एनसीपीकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवली. साधारण 1.5 महिन्यात दर स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत सरकारी कांदा खरेदी दर जवळपास 7 वेळा वाढूनही शेतकऱ्यांना नाफेड व एनसीएफच्या केंद्रावर जणू बहिष्कार टाकल्याचे चित्र समोर येत आहे. प्रारंभी प्रति क्विंटल 1235 रुपये असलेला दर आता 2125 रुपयापर्यंत पोहोचला आहे. सरकार कमी दरात शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून पुढील काळात त्यांच्या देशांतर्गत भाव पाडण्यासाठी त्याचा वापर करते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड व एनसीएफला कांदा न देता तो खुल्या बाजारात विकावा असा आमच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. या स्थितीला नाफेड व एनसीएफला खरेदीत निर्धारित लक्ष्य गाठता येईल की नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. लासलगाव बाजार समितीत शनिवारी कांद्याला किमान 800, कमाल 2700 आणि सरासरी 2200 रुपयापर्यंतचा भाव भेटला आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. संघटनेचा आव्हानाला प्रतिसाद बघू शकता. नाफेड व एनसीएफला अपेक्षित कांदा न मिळाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांना कांदा कमी भावाने खरेदी करून नंतर तोच कांदा भाव पाडण्यासाठी वापरला जातो. संघटनेचा वारंवार आवाहन करून ही बाब शेतकऱ्यांना पटवून दिली. खुल्या बाजारात अधिक भाव मिळत असल्याने आपला कांदा नाफेड व एनसीएफला न देता खुल्या बाजारात विकावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सरकारी केंद्रावर या ठिकाणी आपला कांदा दिला नाही असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी एकंदरीतच या ठिकाणी यावेळी आणि अशा परिस्थितीचा आढावा घेता या ठिकाणी एकंदरीतच त्यांनी त्या संदर्भातील म्हटले आहे. धन्यवाद. लक्ष्मी देणार.